दिवस बघतोय. दुसरा सामना शैलेश सर आपल्या समोर सुरू होणार आहे. रंगारी रॉयल्स STM विरुद्ध लढणार आहे. दोन्ही संघांची पहिली मॅच आहे, त्यामुळं उत्सुकता दोन्ही संघांना आहे. आणि ऑफिशियल्स मैदानामध्ये येत आहेत वैभव कातोरे सर, त्यांच्या बरोबरच अजित भालेराव सर. ऑफिशियलचं स्वागत होईल आणि बरोबरीनं सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल होईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती, कृपया आपण एकाच ओळीमध्ये आतमध्ये यायचे, तेवढी काळजी घ्या आणि लगेचच चला. क्रिकेटचे प्रोटोकॉल्स असतात. अंपायर्स मैदानामध्ये आल्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि लगेच तिसऱ्या सेकंदाला फलंदाजी करणारे दोन्ही सलामीवीर, तर हे पाठोपाठ मैदानामध्ये आले पाहिजेत आणि सज्ज आहेत दोन्ही संघ. शैलेश सर माझ्यासमोर जोडले जात आहेत. पुण्यातील गणेशोत्सव आपण लहानपणापासून बघितलेला आहे. गणेशोत्सवाचा एक अविभाज्य भाग आपण राहिलेला आहे. किती मजा असते गणेशोत्सवामध्ये. नक्कीच गणेशोत्सव म्हटल्यानंतर पुण्यनगरीमधली खऱ्या अर्थाने 10 दिवस चालणारी दिवाळीच आहे, जे प्रत्येकाच्या आनंदामध्ये अजून भर करणारा हा सण आणि प्रत्येकाला हवा असणारा आपल्या सर्वांचा लाडका बाप्पाचं आगमन आणि बाप्पाचं विसर्जन यामधला जो कालावधी आहे त्यामध्ये केलेला अप्रतिम असा उत्सव या पुण्यनगरीमध्ये संपन्न केला जातो. आणि या सर्वालाच अनुसरून या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन माननीय पुनीतदादा बालन यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा फ्रेंडशिप कप या नावाने सातत्याने या मैदानामध्ये संपन्न होते. या चौथ्या पर्वामध्ये देखील एक देखणं आयोजन नियोजन, सुसज्ज असं मैदान, हिरवा ग्रास, एक चांगलं मैदान, सनलाईट टू फ्लडलाईट अशी संपन्न होणारी ही स्पर्धा, देखणे अशी पारितोषिकं आणि भरभरून असा प्रतिसाद प्रत्येक खेळाडूकडून प्रत्येक वेळेसच या स्पर्धेला दिलेली शाबासकीची थाप. म्हणूनच या स्पर्धेचं आणि या कपचं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चा केली जाते. हॅलो सर, निश्चितच आहे. गणेशोत्सव म्हणजे एक आनंदाचा सोहळा असतो आणि ही गणेशोत्सव मंडळ पुण्याचा गणेशोत्सवाचं वैभव, त्याचा लौकिक आज 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे आणि त्याला कारण आहे की गणेशोत्सव मंडळांनी गेल्या अनेक वर्षांनी सातत्यपूर्ण असं प्रबोधनात्मक, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरावरती उच्च दर्जाचं आयोजन केलेलं आहे. क्षेत्ररक्षक चला पटकन. सगळ्या टीम्सला विनंती आहे की आपण जास्त उशीर करू नका. ऑफिशियल्स मैदानामध्ये आल्याबरोबर मॅचला सुरुवात करा. आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व म्हणजेच पुनीतदादा बालन यांच्या संकल्पनेतून खरं तर ही स्पर्धा साकारली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो पुनीतदादा बालन आणि पुनीत बालन ग्रुप सातत्यानं गणेशोत्सवासाठी मोठं मदत करत असतात, सातत्यानं मंडळांच्या पाठीशी ठाम उभे राहत असतात आणि त्यामुळंच पुणे शहरातील गणेशोत्सवाला आज पुन्हा एकदा एक मोठं स्वरूप प्राप्त होते. तर केवळ गणेशोत्सवच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य देखील मोठं केलेलं आहे. पुनीत बालन सर हे एक मोठे क्रिकेटचे खेळाडू आहेत. क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची देखील आवड आहे आणि या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव मंडळांना सहकार्य असतात. मात्र अनेक खेळाडूंना देखील त्यांचा सपोर्ट्स असतो. आपल्याला माहीत आहे की टेनिसमध्ये पुणे जॅग्वार्स या टीमचे ते मालक आहेत. खो खोमध्ये अल्टिमेट खो खोमध्ये मुंबई खिलाडीज या संघाचे ते मालक आहेत. हँडबॉलमध्ये महाराष्ट्र आर्यन मॅन या संघाचे ते मालक आहेत. प्रीमियर बॅडमिंटन मध्ये देखील, टेनिस मध्ये देखील, तर महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील आपण बघितलेले कोल्हापूर टस्कर्स या टीमला आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देखील त्यांनी संपूर्ण वर्षभर स्पॉन्सरशिप दिलेली आहे. खेळाच्या माध्यमातून पुनीत बालन सरांचं हे मोठं योगदान आहे. त्याचबरोबर जे सैनिक आहेत, सैनिकांचे ज्यावेळेस त्यांना युद्धामध्ये जखमी होतात किंवा त्यांना युद्धामध्ये ते शहीद होतात, अशा सगळ्या सैनिकांच्या मुलांसाठी लष्कराकडून ज्या शाळा चालवण्यात येत आहेत, या शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, वेन, गुरेस या सगळ्या शाळांसाठी लष्करासमवेत आदरणीय पुनीत बालन सर या शाळा चालवत आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यास पहिला चेंडू इथे
शैलेश सर, मॅचला सुरुवात झालेली आहे. रंगारी रॉयल्स विरुद्ध HTM टायगर्स आणि रंगारी रॉयल्स धावफलकावरती 0 असेल. पहिलं षटक मैदानामध्ये इथे सुरू झालेलं आहे आणि काय सुंदर सुरुवात आहे या मॅचची. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील तितकाच ताकदवान आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. गोलंदाजाने या खेळपट्टीवरती आपली जी गोलंदाजी आहे ती अगदी सुरेखरित्या या ठिकाणी साकारायला सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली होते प्रतीक कडून. पहिले 2 बॉल निर्धाव आलेले आहेत. गौरव आणि निलेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. आता मात्र आडवा बॅटचा वापर आणि त्या दरम्यान डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कुठल्याही प्रकारची गडबड होत नाहीये. चेंडू अडवला जातो आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे गौरव यांच्या बॅटमधून केला जातोय. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न निलेश यांच्या बॅटमधून. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दरम्यान बॅटर पहिलाच. क्रिकेट मधली आत्महत्या, धावबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही खेळाडूंचा समन्वय इथे संपला. चला आता मैदान गाजवू असो हार मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. आपण बघतोय मागचा चेंडू जो आखूड टप्प्याचा होता, कट केला चेंडूला, मात्र पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि खरं तर फलंदाजाचा रॉंग कॉल असं म्हणू शकतो आपण, कारण नॉन स्ट्रायकर कडून कुठलाच प्रतिसाद नव्हता आणि यष्टीरक्षकांनी अलगद बेल सुडवली. सलामीचा फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद करण्यात यश मिळालेलं, पहिल्या षटकामध्ये बाद करण्यात यश मिळालेलं आहे. हे विहंगम दृश्य आपण बघू शकतो. लहरा शिंदे हायस्कूलचं हे मैदान, हिरवगार मैदान, आणि त्या मैदानाला काय सजवलंय आज या फ्रेंडशिप कपच्या निमित्तानं. पुणित बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सिरीज आयोजित फ्रेंडशिप कपचा आस्वाद आपण सगळेजण घेतोय. एक जबरदस्त स्पर्धा, 1 गडी बाद 1 रंगारी रॉयल्स. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. समीर निलेश यांच्या बरोबरीने जोडले जातील. एक चुकीचा कॉल आणि त्या दरम्यान आघाडीचा बॅटर इथे मात्र धावबाद होत आहेत. सुरुवात काहीशी खराब होते, परंतु अजूनही शेवट शिल्लक आहे. पुढचा चेंडू प्रतीक यांचा. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या लगत. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट, निर्धाव. निश्चित वाईड आहे. शैलेश सर, आपण चर्चा करू शकतो की हे सगळे खेळाडू, हे सगळे जे खेळाडू आहेत ते काही प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत, ते कार्यकर्ते आहेत किंवा एम्प्लॉईज असतील, जॉब असतील, प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळे खेळाडू, सगळे युवक एकत्र येतात मंडळामध्ये आणि आपल्या मंडळाचा गणेशोत्सव थाटात साजरा करत असतात. मात्र आज क्रिकेटची आवड सगळ्यांनाच आहेत आणि हेच हेरलं खरं तर आदरणीय पुणित बालन सरांनी, आणि म्हणूनच गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित होणारी भारतातील पहिली स्पर्धा आहे फ्रेंडशिप कप. नक्कीच आपण या गोष्टीकडे देखील वळू की सर्वांचा लाडका बाप्पा, तसेच बरोबर सर्वांचा लाडका खेळ म्हटल्यानंतर क्रिकेट. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतायत. 1 धाव पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील निलेश यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 5. पहिलं षटक इथे पूर्ण होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रंगारी रॉयल्स. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट निश्चित आज आदरणीय पुणित बालन सर या मंडळाचे विश्वस्त आहेत आणि रंगारी रॉयल्सचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समीर आणि निलेश या दोघांना आपण बघतोय. समीर हा 50+ खेळाडू आहे, 50 वर्षावरील खेळाडू आहे. या ठिकाणी 12th मॅन वगैरे या 12व्या खेळाडूंना विनंती की पंचांची विनंती पहिली घ्या, पंचांना विनंती करा, त्यांची अनुमती घ्या आणि मग आपण पाणी वगैरे घेऊन मैदानामध्ये जा.
ते सगळे अधिकार पंचांकडे आहेत. स्पर्धेमध्ये थोडीशी शिस्त आपल्याला ठेवावी लागेल, कारण अतिशय मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे जर कुणी पंचांची विनंती न घेता मैदानामध्ये गेलात तर पेनल्टी लागेल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतात. आकाश पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. समीर यांच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि खेळाडूंना आमची विनंती आहे की तुम्हाला जर पाणी वगैरे काही गोष्टी हव्या असतील तर तुमच्या डग आउट कडे इशारा करू नका. तुमचा इशारा पंचांकडे गेला पाहिजे आणि मग पंच या ठिकाणी सूचना करतील. चेंडू फाईन आहे. 4 धावा इथे मिळतील. मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. इथे देखील आपण पाहतोय काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या लगत हाताळण्याचा प्रयत्न. त्यानंतर मात्र आडव्या बॅटचा वापर आणि निलेश यांच्या बॅट मधून फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला एक खणखणीत चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न निलेश यांच्या बॅट मधून. कव्हरच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षकाने शिरतीचे प्रयत्न करून चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. पंचांनी इथे कळवलंय नो बॉल. आताची एकूण 3 धावा आहेत. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. भीमर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. 6 धाव्यांसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. थँक्यू. गुड लेंथ वरचा बॉल पुल करण्यात यशस्वी होतोय फलंदाज. 6 धावा. इथे परत एकदा इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन असलेला खणखणीत चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा सुरेख अशी फटकेबाजी मैदानाच्या चौफेर अशी फटकेबाजी निलेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. कधी ऑन साइडला तर कधी ऑफ साइडला. इनसाइड आउटचा फटका. एक पुस्तकी फटका आपल्याला निलेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. क्रिकेटचे सौंदर्य निलेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक छानसा फटका. पुन्हा एकदा गॅप. पुन्हा माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. इथे पॉवर जनरेट करणारा खेळ निलेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू ढकलले जात आहेत. 30R सर्कलच्या खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू खेळले जातात आणि त्याचा परिणाम इथे धावसंख्येमध्ये मोठ्या धावेने वाढ होतीये. धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27. इथे परत एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता मात्र बाहेरची कड आणि पुन्हा सीमारेषा फोडली. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो 2 हारवा. फटके जर आपण पाहिले ना तर आपण त्या फटक्यांवरती कौतुक केलं. परंतु या फटक्यावरती बॅटरचं नशीब चांगलं आहे. बॅटची एज लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या अगदी जवळपास चेंडू होता. परंतु यष्टीरक्षकाने तिथे कुठल्याही प्रकारचा असा प्रयत्न इथे काहीसा कमी केला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू थर्ड मॅन वरती इथे चौकारासाठी मार्गस्थ होतोय. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 15.50च्या सरासरीने 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झाल्या. 8 षटकांची मॅच आहे. यात जर धावगतीने धावा इथे बनवल्या गेल्या. मध्ये आपण हायलाइट्स पाहतोय मागच्या षटकाची. कशा पद्धतीने निलेश यांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. कधी इनसाइड आउट, कधी कट शॉट, कधी स्क्वेअर कट, कधी स्लॉप हिट. आणि हा जर चौकार आपण पाहिला जाऊन इथे पॉईंटच्या दिशेने गेला आणि त्यानंतर ही नशिबाची साथ. आला मौका मारा चौका विचार 2 पक्का मारा. षटकानंतर 31 धावा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात.
तिसरं षटक इथे सुरू झालेलं आहे. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट मिड विकेटच्या डोक्यावरून पुणित बालन ग्रुप दमदार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच निलेश यांच्या बरोबर समीर देखील. समीर यांच्या जर वयाचा विचार केला तर तब्बल 50 प्लस वयाचा हा खेळाडू आहे, परंतु काय जोश आहे, तो जोश मैदानामध्ये आपल्याला षटकाराने पाहायला मिळतो. वयाच्या 50 नंतर समीरला आपण बघतोय षटकार ठोकताना मैदानामध्ये. खर तर हाच जोश आहे ना, तोच जोश मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे पुनीत बालन सरांचा. आज समीर सारखा खेळाडू 50 वर्ष उलटल्यानंतर देखील षटकार ठोकतोय. चांगला फटका, आखूड टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेटला पुन्हा एकदा अडवला जाईल आणि 2 धावा इथे समीरला मिळणार आहेत. धावफलकावरती 39 एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली फटकेबाजी, म्हणजे ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये निलेश यांनी बॅटिंग केली, त्याचप्रमाणे पॉवर प्ले संपल्यानंतर समीर यांच्या बॅट मधून देखील चौकाराबरोबर दुहेरी धावा देखील इथे प्राप्त केल्या जात आहेत. समीर साठी परत एकदा चेंडू आखूड टप्प्याचा होता, सोपा होता, दिशा दिली चेंडूला. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन 4 रन. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टी चला आता फटका इथे सजवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी सुरेख असं कामकाज करते. प्रत्येक गोष्टीला अगदी बारकाईने त्या ठिकाणी टिपण्याचं काम मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या फ्रेंडशिप कप सीझन 4ची मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. देखणं असं नियोजन, देखणं असं आयोजन, देखणी अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं मुख्य आकर्षण देखणी अशी ट्रॉफी. काय बॅटिंग इथे आतापर्यंत या जोडीने केले. एका बाजूने समीर तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश. या जोडीने केलेली अफलातून बॅटिंग चौकार आणि षटकाराने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत होते ती 43 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसरं षटक फुल टॉस आणि समीरचा पुणित बालन ग्रुपचा अतिशय दमदार शानदार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का फटका इथे सजवला जातो. फळा किंवा यष्टी चला आता मैदान मिळाला आणि फुल टॉस वरती फुल टोल 6 धावांची मोहर आणि 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. यास बाहेरची कड आणि इथे समीर बाद होणार आहे. 7-8 चेंडू मध्ये 20 धावांची खेळी समीरनं साकारली. दुसरा धक्का बसेल रंगारी रॉयल्सला. 49 धावा धावफलकावर. पुण्याची तरुण मंडळ संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. परंतु काय बॅटिंग केली निलेश समीर यांनी. अप्रतिम अशी बॅटिंग. 8 चेंडूंमध्ये 20 धावा, त्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार पाहिले, चौकार पाहिले, सिंगल डबल देखील पाहिल्या. खराब चेंडूवरती इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने टिपलेला झेल. आपण दोन्ही स्क्रीनवरती चित्र पाहू शकता. गोलंदाजाची रिॲक्शन, त्याचबरोबर बॅटरची देखील रिॲक्शन. काहीसा गोलंदाजाला दिलासा या विकेट नंतर मिळाला, तर मात्र बॅटर इथे काहीसे नर्वस झालेत. परंतु अफलातून बॅटिंग, धावसंख्येला आकार देण्याचं काम इथे करण्यात आलं आणि धावसंख्या आपण पाहिलं तर 49 धावा या 3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण झाल्यात. इथे देखील चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिला बॅटर अगदी चुकीच्या कॉलमुळे धावबाद स्वरूपात बाद झाले, परंतु त्यानंतर निलेश यांनी केलेली दमदार अशी सुरुवात. 8 चेंडूंमध्ये 26 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल आपल्या संघासाठी विशाल अशी कामगिरी करण्यासाठी येत आहेत. नवीन बॅटर विशाल आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 3 षटकानंतर 49 धावा. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. बॅकफुट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. 50 अप. पन्नास धावा आतापर्यंत झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटकाची इथे सुरुवात.
पुढचा चेंडू विशाल यांच्या साडी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, प्रयत्न काही अंशी फसतोय आणि जीवदान जेमतेम विशाल यांना मिळत आहे. एका धावेची वाढ, धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या होते ती 51. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतायत आणि त्याला मात्र साथ इथे चांगली मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक काहीशी खराब अशी कामगिरी करतायत. 2 चेंडूंमध्ये 2 धावा अजिंक्य यांनी खर्च केल्यात. धावसंख्या होते ती 51. अर्धशतक इथे फलकावरती आत येताना कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय. चेंडूला जमिनीच्या कुशीतून जाईल सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% ऑक्सिजन भरलेला चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, वेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार बा असो दे जीत. आपण बघतोय 55 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रंगारी रॉयल्स. चौथ्या षटकामध्ये उजव्याच्या बाहेर आहे चेंडू इथे. ओ यस यस यस, बाहेरची कड आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का बसेल रंगारी रॉयल्सला. कॅच रनआउट काढा, वेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार बा असो दे जीत. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू डीजे. गुरुजी तालीम टायटन्स आणि सूर्योदय रायझर्स दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती, आपली टीम लिस्ट ताबडतोब पडताळणी समितीकडे जमा करा. खेळाडूंना विनंती आहे की आपण जी टोपी परिधान करतो ती सरळ ठेवा. आपण शिस्तबद्ध खेळ खेळतोय. पुण्यातलं गणेशोत्सव ज्या पद्धतीनं संपन्न होत असतो, आपण तीच शिस्त क्रिकेट खेळामध्ये देखील कायम ठेवूया. गुरुजी तालीम टायटन्स आणि सूर्योदय रायझर्स दोन्ही संघाच्या मॅनेजमेंटला विनंती आहे, आपण आपले टीम लिस्ट ताबडतोब मॅनेजमेंट टीमकडे ताबडतोब सुपूर्द करा. चौथं षटक सुरू असताना 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कैलास आणि विशाल ही जोडी नुकतीच नवीन आहे, तर काय इथे पन्नास वर्षापुढील खेळाडू समीरनं आज काय जोश दाखवलाय. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, डावा पाय पुढे टाकत चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हर्सला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विलक्षण वेगवान दौड आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 57 3 गड्याच्या मोबदल्यात चौथं षटक सुरू आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जे बॅटरचं कौतुक करावं लागेल. जो बॅटर मैदानामध्ये येतोय तो बॅटर इथे धावा बनवण्याचा प्रयत्न देखील करतात. निलेश बाद झाल्यानंतर कैलास यांच्या बॅटमधून एका चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. विशाल तर मैदानामध्ये आहेच. 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बराचसा बाहेर होता चेंडू, चेंडू पर्यंत पोहोचायचा प्रयत्न, अक्षरशः चालत पोहोचला फलंदाज. तिथे हलकीशी कड असावी आणि यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाल्यानंतर धावेत रूपांतर होणार नाही. षटक चौथं इथे संपणार आहे. अजिंक्यचं हे षटक होतं. 8 धावा या षटकामधून, तर धाव फलकावरती रंगारी रॉयल 57 3 गड्याच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली केली आहे. जी जर आपण पाहिलं ना तर 57 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे सुरुवात दमदार आहे. जरी विकेट्स काहीशा गेल्या असतील तरी सुद्धा धावसंख्येला जो आकार देण्याचं काम इथे बॅटरने केलंय त्यामध्ये फार कौतुक करावं लागेल बॅटरचं. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये आपण इथे पाहू शकता ऑल ऑफ द विकेट्स कशा पद्धतीने इथे विकेट्स गमावल्या गेल्या. पहिलाच बॅटर धावबाद मागे सुरेख असा टिपलेली झेल आणि 2 बॅटर यष्टनच्या मागे बाद झाले. 3 षटकापर्यंत गमावल्यात. या तिन्ही बॅटरने केलेली चांगली आणि दमदार अशी कामगिरी. आता मात्र ही जी जोडी मैदानामध्ये विशाल आणि विशाल यांच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतील षटकार आपण बघतोय या सामन्यातले. समीरनं जो षटकार खेचला होता कमालीचा फटका होता. मंडळ भारी 50 उलटल्यानंतर 2 षटकार ठोकलेले आहेत. तुम्हाला माहित असेल की क्रिकेट महर्षी दिब देवधर जे SP कॉलेजला संस्कृतचे प्राध्यापक होते, मात्र महाराष्ट्राकडून वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी रणजी सामना खेळला होता आणि विशेष म्हणजे 148 धावा त्या सामन्यामध्ये ठोकल्या होत्या 56व्या वर्षी. तर पुण्यामध्ये ती परंपरा आहे, त्यामुळे 50 वर्षावरील खेळाडूंमध्ये सुद्धा जोश आहे.
तो दम आहे आणि तो या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळणार ऍज नंबर 3 बॅटर म्हणून. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आलेले आहेत. विशाल आणि कैलास या दोघांना आपण बघतोय चौथ्या विकेट साठी भागीदारी असताना. दोघेही सध्या नवीन आहेत, मात्र प्रतीकचा सामना त्यांना करावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये 8 षटकांची मॅच आहे, तर समालोचन कक्षाच्या बाजूने 4 षटकं टाकली जाणार आहे आणि समोर अर्थात SP कॉलेजच्या बाजूने 4 षटकं टाकली जाणार आहेत. एकूण 8 षटकांची लढत आहे. माझ्या समोर शैलेश निवंगुणे सर जोडलेले आहेत आणि नवीन षटकाला होणार आहे सुरुवात. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, तर विशाल सामना करणार आहे स्ट्राईक एंड वरून प्रतीकचा. रंगारी रॉयल्स या सामन्यामध्ये रंग भरणार का विशाल, त्याला साथ देणार का कैलाश. डाव्या ष्टीवर टाकलेला चेंडू मनगटाच्या साह्याने ग्लान्स केला, स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा रिप्लेमध्ये देखील सुरेखरित्या इथे पटका केला जातोय. विशाल मधुरकर यांच्या बॅट मधून चांगला बॉटम हँडचा वापर आणि त्यानंतर लॉंग लेग सीमारेषेच्या पार येतो चौकार 4 बॉलिंगसाठी. प्रतीकचा चेंडू या क्रॉस द बॅट मागे आला, पॉवर जनरेट केली उंच आकाशामध्ये. पुनीत बालन शानदार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा विशाल मधुरकर एक विस्फोटक बॅटर आहे. आल्याच त्यांनी विस्फोट घडवून आणलाय. चौकारा पाठोपाठ ठोकलेला षटकार. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. चेंडू देखील हलक्या हाताने इथे दिशा दिली आहे. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न. बघा सर, हे चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. म्हणजे 2 मोठे फटके आल्यानंतर चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिला. हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळं केलं आणि त्या दरम्यान 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते उलट सुलट 69, 69 धावा. निश्चित अशी सेन्सिबल बॅटिंग वीरेंद्र सेहवागने करायला हवी होती भारतीय संघासाठी. अजून आपल्याला भरपूर वीरेंद्र सेहवागच्या रन्स बघायला मिळाल्या. संतोष शहा सरांना आपण बघतोय स्क्रीनवरती, ज्यांचे या स्पर्धेच्या उभारण्यासाठी मोठं योगदान आहे आणि ही सगळी टीम आहे. अप्रतिम असं नियोजन आयोजन आणि त्याचबरोबर यास फुल टॉस बॉल आणि तिथे झेल होणार आहे. लॉंग ऑनला टिपला झेल. धक्का क्रमांक 4. कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे. अप्रतिम असा चेंडू इथे प्रतिकाने हाताळला आणि उलट्या चेंडूवरती अशांना मात्र बाद करण्याचा इथे जो प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये गोलंदाजाला प्रतीकला देखील यश मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रतीक यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या, त्यामुळे त्यांच्यावरती जी जबाबदारी दुसऱ्या षटकाची दिली त्या षटकाची सुरुवात काहीशी खराब झाली आहे, परंतु शेवटला इथे मात्र एक यश देखील प्राप्त केले जात आहे. नवीन बॅटर कैलाशांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत. सुजित पाहूया, सुजित आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये धावसंख्येला कशा पद्धतीने इथे आकार देतील. एका बाजूने विशाल मधुरकर यांच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत, सिंगल डबल देखील येत आहेत, तर यांना देखील साथ देणं फार गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूने आक्रमण आहे तर दुसऱ्या बाजूने संयम आणि बरोबरच त्यांना पाठिंबा देणं देखील गरजेचं आहे. 70 वरती 4 गडी बाद. पुन्हा एकदा नवीन षटक सुरू होईल. प्रतीक गोलंदाजीसाठी. अर्थात प्रतीकचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं, तिथे देखील चमकला होता. मात्र या षटकामध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली होती. षटकार चौकार आला होता, तिथून मात्र 2 षटकांची सांगता करेल प्रतीक. 19 धावा खर्च होत आहेत. 1 गडी बाद केलाय प्रतीकनं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर रंगारी रॉयल्स 71, 4 गड्याच्या मोबदल्यात. दमदार, असरदार आणि योग्य पद्धतीने धावसंख्येला दिलेला आकार. 5 षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडूंमध्ये आतापर्यंत 71 धावा केल्यात. अप्रतिम अशी फटकेबाजी. म्हणजे प्रत्येक बॅटरने ठरवलंय की गेल्यानंतर विकेटवरती गेल्यानंतर आपल्याला धावा बनवायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने इथे सर्वच बॅटर बॅटिंग देखील करतायत. विशाल बरोबर सुजित ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती मनोज इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 6वं षटक हाताळण्यासाठी ते मैदानामध्ये सज्ज होत आहेत.
षटकाची सुरुवात. क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे सजवलं जात आहे. डीप लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर. एक खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. मात्र उंच आकाशामध्ये खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक तिथे सोडतोय. सुटलेला झेल सुटतोय. जीवदान या ठिकाणी मिळणार आहे फलंदाज सुजितला. 1 धाव जरूर तिथे प्राप्त होईल. 2 धावा प्राप्त होतील. धावफलकावरती 73 येत आहेत 6व्या षटकामध्ये. मनोज हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. फलंदाज धाव घेण्यासाठी पुढे आणि मागे वळून बघतोय तर घरावरून नांगर फिरलेला आहे. चांगला प्रयत्न म्हणजे यष्टीरक्षकाने देखील अगदी चातुर्य दाखवलं आणि अगदी चपळाईने त्या ठिकाणी चेंडू अडवला आणि यष्ट्यांचा वेध त्या ठिकाणी घेतला गेला आणि बॅटर इथे देखील बाद होत आहेत. 5व्या विकेटचं पतन होत आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळला गेला. शरीराचा वेध, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा एकतर्फी कॉल होता आणि एकतर्फी कॉल मध्ये इथे बॅटर बाद होतोय. विकेटचं पतन. 5वा बॅटर बाद तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅटर इथे सुजित यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. तर आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा मागे जात स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप वरून तिथे पोहोचतोय. तर 1 धाव निश्चित प्राप्त होणार आहे. 74 वरती 5 रंगारी रॉयल षटक क्रमांक सुरू आहे 6वा. सुजित यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते सागर आणि पहिल्या चेंडूवरती आपलं खातं देखील उघडतात. धावसंख्या 74. मनोजचा बॉल डाव्याष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे येते आणि धावफलकावरती 75. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये निश्चित मोठा स्कोर शैलेश सर उभा राहतोय. 6व्या षटकामध्येच 75 धावा आहेत. पहिला सामना तुलनेने छोटा होता, मात्र ही मॅच मोठी आहे. यस 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 लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र स्लोवर 1 चेंडू. उचलणं तेवढंसं कठीण होतं. खूप लवकर खेळला हा फटका आणि सुंदर ट्रॉफी ज्या कप साठी हा फ्रेंडशिप कप आहे, ही स्पर्धा खेळवली जाते आणि कोणतं गणेशोत्सव मंडळ किंवा ढोलताच्या वादन पथक इथे या कप वरती नाव कोरणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. 4 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. सुरेखरित्या या ठिकाणी फटका खेळला जातोय. आपण पाहू शकता चौकाराची मोहर तिथे लावली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील वाह सुरेख असा फटका. अँगल मध्ये चेंडू खेळून काढलाय लॉंग लेगच्या इथे चौकारासाठी. हा चेंडू देखील फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. फुल टॉस बॉल होता आणि या बॉलला सरळ भिरकावून गेले. अत्यंत देखणा फटका बघायला मिळतो इथे. धावांचा ओघ मात्र कायम आहे. 6व्या षटकामध्ये देखील धावांचा ओघ थांबवण्याची क्षमता कुठल्याही गोलंदाजामध्ये दिसत नाहीये आणि त्यामुळंच धावफलक कोटीच्या कोटी उड्डाणं घेताना आपण बघतोय. षटकार येतोय आणि त्याचबरोबर अथर्व नवीन गोलंदाज देखील आता गोलंदाजीसाठी आपण बघणार आहोत. अथर्वला पहिलं षटक आहे अथर्वचं. समोर सागर आहे. पहिला चेंडू जयश्रीच्या लगत काहीशी उसळी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडू हाताळला गेला आणि त्या दरम्यान चेंडूने घेतलेली उसळी आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव. धावसंख्या 85. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 7व्या षटकाची इथे होते सुरुवात. स्लोवर 1 चेंडू. टप्पा योग्य आणि त्यामुळेच ही धाव मिळत नाही सागरला. पुन्हा एकदा चेंडू इथे खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 380. चांगला फटका होता इथे. धावा जरी 1 मिळणार असेल तरी देखील बॅकफुट वरून जो पंच केला निश्चित मोठ्या फटक्यासाठी जात होते फलंदाज. धावफलक 86 आहेत. सुरुवात तर या षटकाची अप्रतिम होते.
पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका फुल विचार टॉसला पक्का, बिलकुल मारा माफी छक्का, मिळत नाहीये. दोन रनआउट फुल टॉस होते या काढा, षटकातले किंवा आणि यष्टी दोन्ही चला चेंडूंना 6 सीमारेषा दाखवलेली फलंदाजांनी. ते पुन्हा एकदा आपण बघू शकतो रिप्ले मध्ये लोअर फुल टॉस होता, मात्र मिड विकेटला चांगली लिफ्ट मिळाली. चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. विशाल यांच्या बॅट मधून नावाप्रमाणे विशाल फटके खेळले जात आहेत. चौकार षटकारांवरती इथे मात्र त्या चेंडूला उत्तर दिलं जात आहे. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस. बीमर आणि त्यावरती ठोक डाला. षटकार. अगदी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ठोकलेला एक खणखणीत सुरेख असा फटका. षटकार. 6 धावा. आला एकच चूक आहे, मात्र ती सातत्याने केली जाते. फुल टॉस चेंडूच्या कप्प्यावरती नियंत्रण राहत नाही गोलंदाजाचं. यावेळेस तर तो मोठा फुल टॉस आहे. बीमर आहे तिथे. 7 धावा मिळत आहेत फलंदाजांना आणि धाव फलक आता धबधब्याचं रूप धारण करतोय. धावांचा धबधबा इथे कोसळतोय. नवे तर धावांचा नायगारा बघितला या षटकामध्ये आपण. 2 षटकार आलेत लागोपाठ. 14 धावा 3 षटकांना 3 चेंडूमध्ये अथर्वनं खर्च केलेले आहेत. तर 100 धावा बनवण्यासाठी फक्त एका धावेची गरज. रंगारी रॉयल्सनं रंग भरले त्या सामन्यामध्ये. 99 for 5. चेंडू फ्री हिट आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. वेगवान धाव इथे पूर्ण केली जाते आणि संघाच्या 100 धावा पूर्ण होत आहेत. 100 अप. धाव संख्येचं शतक इथे पूर्ण झालेलं आहे. सेलिब्रेशन होत आहे टीम कडून, प्लेयर्स डगआउट मधून. 100 धावा. 3 आकडे धाव संख्या. चांगली फटकेबाजी विशाल आणि विशाल बरोबर सागर देखील एक चांगली साथ देतात. एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ट होते आणि सागर यांचं तेच काम आहे. विशाल यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. ज्या बॅटरच्या बॅटमधून वेगवान धावा येतात त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम इथे सागर देखील करतात. धावसंख्या होते 101. 5 गड्यांच्या मोबदल्यात. सागर आता पॅट कमिन्सच्या अवतारामध्ये आहे. डाव्याष्टीच्या बाहेर वाईट चेंडू इथे आपण बघतोय. 37 वरती विशाल आहे. दोघे एकाच वेळेस आले होते. 1-2 वगैरे असे काहीतरी सुरुवात होती ज्यावेळेस दोघांनी सुरुवात केली खेळायला. मात्र विशालनं 37 धावा ठोकल्यात नाही बदलल्यात. सागर मात्र शांत आहे. पुढचा चेंडू इथे देखील. काय फटका इथे सजवलाय. काय तो फटका. काय ते एलिव्हेशन. काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का. विशालचा विशाल फटका. किंवा यष्टीची 6 धावा इथे. टप्प्याचा चेंडूला पूल केलंय आणि विशाल समुद्र आहे मैदानामध्ये. समुद्र बघण्याची संधी प्राप्त होती. दुसऱ्या बाजूला मात्र कृष्णाच्या पात्रासारखं शांत आहे सागर. परंतु सागराला उधाण आले समोरच्या बाजून. आपण विशालच्या फलंदाजीकडे बघितल्यानंतर लक्षात येईल कमालीची फलंदाजी इथे विशालची. आणि मॅच आता 108 वरती पोहोचतायत. 7 षटकाच्या समाप्तीनंतर रंगारी रॉयल्स. शेवटचं षटक मैदानामध्ये आता शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर्स आहे. हाणामारीचं षटक आहे. मारझोडीचं षटक आहे. तोडफोडीचं षटक आहे. आणि या षटकामध्ये अजून किती विध्वंस करणार विशाल आणि सागर हे बघूया. चांगली बॅटिंग आतापर्यंत विशाल यांची देखील. 12 चेंडूंमध्ये 43 धावा. 108 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक. अथर्व गोलंदाजी मार्क वरती आहेत. बाहेरची कड इथे चेंडूची. थर्ड बँडला चेंडू पोहोचेल. एका धावे बरोबर धावफलकाला गती मिळते आणि स्ट्राईक एंड वरती आता बदल होणार आहे. तिथं विशालला आपण बघणार आहोत. अर्धशतकाच्या दिशेने आगेकूच विशालची. 43 धावा मात्र 12 चेंडू मध्ये विशालनं फटकावल्यात. आणि आता तोच आहे स्ट्राईक एंडवर. अजिंक्यचा करेल सामना. पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. अजिंक्यचं 1 गडी बाद केला होता. 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय. लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकांनी शिर्तीचे प्रयत्न केलेत परंतु वेग आउटफील्ड इतकी सुंदर. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल दन 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 करत चौकार. 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा माणिकचे टॉप सिरीज 300% जास्त ऑक्सिजन असलेला चौकार. चौका विचार पक्का. जरूर झाले तिथे पाणी अडवण्याचा, मात्र रोखू
शकला नाही क्षेत्ररक्षक आणि इथे उधाण आपल्याला बघायला मिळतं विशालच्या फलंदाजीला. 47 वरती पोहोचतोय. इथे देखील मोठा प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा विशाल मधुरकर यांच्या 14 चेंडूंमध्ये वैयक्तिक 53 धावा. बॅटिंग बाय विशाल. 14 चेंडूमध्ये अर्धशतकाला घातली गवसणी. 53 धावांवरती नाबाद विशाल. 119 वरती रंगारी रॉयल्स 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि शेवटचा विशालचा तडाखा मात्र भयानक होता. बॅटिंग इथे अप्रतिम होते. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार केले जात आहेत विशाल मधुरकर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून तर काढलाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 120 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 8व्या षटकामध्ये 120 धावा. धावांचा डोंगर आहे की पर्वत आहे. धावांचा हिमालय उभा राहिलेला आहे. आणि निश्चित मोठी हाय रन चेस करावं लागेल आता निश्चित असं दिसतंय. इथून STM ला पुन्हा उंच फटका. पुन्हा टोले जंग. 6 धावा. षटकार. विशालेची सावली सागरवरती पडते. विशाल यांनी जी बॅटिंग केली ना अगदी नॉन स्ट्राईकला सागर अगदी ती बॅटिंग बघणं होता. परंतु आता शेवटचे काही चेंडू आहेत त्यामुळे सागरने देखील तो प्रयत्न केला आणि सागरच्या देखील बॅट मधून एक षटकार येतोय. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. 126 या धावसंख्येवरती 6वा बॅटर इथे बाद. इनिंगची समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रंगारी रॉयल्स या संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा. तर विजयासाठी 127 धावेंची गरज आहे. बॅटिंग केली आहे विशाल मुधोळकर यांच्या बॅट मधून 15 चेंडूंमध्ये 54 धावा. 126 धाव्यांमधल्या 54 धावा या विशाल यांच्या बॅट मधून आल्या आहेत. विशाल यांची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे मैदानातून डगआउट कडे जाताना एका रेषेमध्ये चला. एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानाच्या बाहेर यायचं. फिल्डिंग टीम एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ आहे आणि आपण सर्व जंटलमन आहात. त्यामुळे लाईव्हला दिसताना देखील ते चित्र चांगलं दिसतं. आतमध्ये जाताना देखील एका लाईनीत एका ओळीत आणि बाहेर येताना देखील एका लाईनीत एका ओळीत. या मागच्या इनिंगचे षटकार आपण पाहूया. मोठे फटके बघूया. चौकार षटकाराची सरबत्ती बघायला मिळाली. पहिल्या चेंडूचा हातला. त्याच्यानंतरचा हा लॉफ्टेड आमची भारी. आमचे मंडळ भारी. अत्यंत धमाकेदार बॅटिंग दाखवली आणि तब्बल 120 वरती पोहोचलेले आहेत. 126 वरती पोहोचलेले आहेत रंगारी रॉयल्स. तर HTM होणाजी तरुण मंडळ संघाला 127 धावांच्या आवश्यकता बाहेरचा चेंडू बाहेर प्रत्येक चेंडू आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका. विचार पक्का मारा छक्का. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो द्यायची. गणपती बाप्पा मोरया. मजेत आपण सारे खेळूया. गणपती बाप्पा मोरया. मजेत आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवले. तर गुरुजी तालीम मंडळ आणि सूर्योदय रायझर्स विनंती आहे आपण संपर्क साधा.
मुख्य स्क्रीनवरती आपण स्कोर कार्ड देखील पाहू शकता कशा पद्धतीने इथे धावसंख्येला आकार देण्यासाठी एका लाईनीत एका ओळीत आपण आतमध्ये जायचंय, नाहीतर तुम्हाला या सूचना अगोदरपासून दिल्यात. मैदानामध्ये जात असताना एका लाईनीत एका ओळीत, विशाल एका लाईनीत एका ओळीमध्ये आपण मैदानामध्ये जायचंय. बघा या सूचना वारंवार दिल्या जाणार नाही. गोलंदाजीचा ॲनालिसिस आपण पाहू शकता. प्रत्येक यांनी केलेली 2 षटकं आणि प्रत्येकाने केलेली कामगिरी आपल्याला पहिल्या डावातील ॲनालिसिस मध्ये पाहायला मिळाली. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा हलकासा बदल इथे केला जाईल. आमचे सहसमालोचक आपल्याबरोबर जोडले जातील. नरेश सरांचा आवाज आपण या पहिल्या डावासाठी ऐकलात. आपण फ्रेंडशिप कप सीझन 4चं या पहिल्या दिवसाचं धावतं समालोचन आमचे सहसमालोचक या दुसऱ्या डावामध्ये आपल्यापर्यंत घेऊन येतील. गोपी जाधव सर आपल्याबरोबर जोडले जातील. या 127 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, तर या कशा प्रकारे रोखल्या जातील याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. फ्रेंडशिप कप 2025 चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वामध्येच सुरू असलेली ही पहिल्या दिवसातील लढत, रोमहर्षक लढत, एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू होईल. आणि त्याचबरोबर आपल्या भेटीला अजून एक असा गोड आणि मधुर आवाज आपल्या भेटीला येतील. गोपी जाधव सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू यू गोपी सर. धन्यवाद. थँक्यू शैलेश सर आणि थँक्यू नरेश ढोमे सर यांना आपण ऐकलं. फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा थरार इथे रंगलाय. एक मोठी लढत आपल्यासमोर रंगत असताना आता 127 धावांचा डोंगर पूर्ण करायचा आहे आणि हा डोंगर पूर्ण करत असताना थोडासा आत्मविश्वास आणि एक चांगली सुरुवात गरजेची असणार आहे दुसऱ्या डावाला. योगेश सुपेकर आमच्यासोबत जोडली जातात. वेलकम योगेश सर, आपले देखील स्वागत आहे. धन्यवाद. गोपी जाधव समालोचन कक्षामधून थेट आपण या ठिकाणी आढावा घेत आहोत आणि त्या प्रत्येक क्षणाची माहिती आपण समालोचनातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. अत्यंत मोठं आव्हान या ठिकाणी रंगारी रॉयल्सने होनाजी तरुण मंडळ यांच्यासमोर ठेवलेलं आहे. 127 धावा. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष होनाजी तरुण मंडळाचं आहे. 125वे वर्ष आहे आणि त्यांच्यासमोर धावसंख्येचं आव्हान 127 ठेवलेलं आहे. अति सुंदर योगायोग या ठिकाणी पाहूयात. शतकोत्तर रौप्य महोत्सवी साजरा होत असताना या सामन्यामध्ये होनाजी तरुण मंडळ 125चा टप्पा धावसंख्येचा पार करणार कायची उत्सुकता आपल्या सर्वांचं प्रेक्षकांना सुद्धा आहे. ती उत्सुकता आपण वाढवत ठेवणार आहोत. पुढे पुढे जसं होईल तसं आपण या प्रत्येक क्षणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. 127चं टार्गेट सेट केलेलं आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता आणि आता तो लॉंग लेग मधून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. येस अंपायर सिग्नल. रॉयल डक पहिल्याच बॉल वर फलंदाज होईल बाद. ओ यूटी आउटचा सिग्नल. अजित बॅक टू दी पवेलियन. एसीएफ टायगर्सला पहिला धक्का. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. रंगारी रॉयलची रॉयल संघ या ठिकाणी रॉयल मोठं नुकसान पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा पाहूया अशा प्रकारे यष्टीरक्षणाचा सुंदर नमुना या ठिकाणी. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर लॉंग लेग आणि फाईन लेग मधून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेतली. पहा रिॲक्शन. स्पष्ट नाराजी होती, परंतु पंचांनी सांगितलं हा बॉल बॅटला ब्रश झाला. यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन की ज्या पद्धतीने त्याने उत्साह दाखवला आणि बरोबरच योगेश सर पहिला धक्का बसला अगदी डावाच्या पहिल्या बॉलवर. म्हणजे इथे थोडीशी धोक्याची घंटा वाजली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. अगदी बरोबर आहे. वाट पाहिन पण यष्टीनेच जाईल, पण ते यष्टी रक्षण हे फार वेगळं आहे. संयम त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा उत्तम अनुभव आणि फायदा सुद्धा यष्टी रक्षणाचा संघाला झालेला आहे. रंगारी रॉयल्स गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेला आहे. चेहऱ्यावरती सुंदर असा आनंद. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. टप्पा थोडासा बाहेर ठेवला. लाईन ऑफ अटॅक भरपूर महत्वाचा राहतो. पहिल्या डावाचा खेळ आपण जिथे पाहिला विशालने 14 बॉलमध्ये 53 धावा अर्धशतक झळकावलं.
आणि आता दुसऱ्या डावात देखील तेच करायचं असणार आहे, कारण 127 धावा म्हणजे खूप मोठी धावसंख्या आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. वाईट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप्स ठेवला आहे, पाय चाललेले नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल चाललाय आणि जेवढे निर्धाव किंवा डॉट बॉल येतील तेवढासा दबाव इथे फलंदाजांवर असेल. टीट फॉर डॅट जशास तसं प्रत्युत्तर देणं आपण अनेक वेळेला म्हणतो, परंतु ती सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी महत्वाची राहणार आहे. बॅकफुटला गेलेत, स्क्वेअर कट केलाय, स्वीपर कव्हरला बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय, परंतु त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकेरी धाव घेतली, एकेरीने धाव फलक आता सुरू झालाय. बरोबरच आपण पाहिलं तर एक धाव आहे, एक गडी बाद. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रंगारी रॉयल्सने इतकं कडक क्षेत्ररक्षण केलेलं आहे, मुंगीला जायला सुद्धा जागा नाही. धावसंख्येपासून रोखण्याचा आटोनाट प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे, तितकाच तो काठोकाठ आहे, आतोनात सुद्धा आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत क्या बात आहे. पुन्हा कव्हर्स मध्येच खेळाय क्षेत्ररक्षक आहे, वेगाने पूर्ण केले एक धाव. थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीतली म्हण आपण ऐकली आहे, परंतु इथे एकेरी दुहेरी धावा नाही तर चौकर आणि षटकारांचा पाऊस किंवा धबधबा वाहताना पाहावा लागेल, तेव्हाच 127 पूर्ण होतील. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं ते म्हणजे स्टार्ट चांगलं करणं, सुरुवात चांगली करणं. वेल बिगन इज हाफ डन असं आपण बऱ्याचदा म्हणतो, आणि ती आश्वासक सुरुवात देणं गरजेचं आहे. लेन बॉल होता, यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. वाईड इश लॉंग ऑफ मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, येतोय चौकार, धावा मिळतील 4. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला रक्षणाचा उल्लेख मगाशीच केला होता. कधीकधी असं घडतं, थेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. आपण या ठिकाणी पाहत आहोत पहिला चौकार हा होणाजी तरुण मंडळाच्या कोट्यामध्ये दाखल झालेला आहे. 6 धावा एकूण या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे. समालोचन कक्षातून आमचे मार्गदर्शक शब्द प्रभू मिलिंद कुलकर्णी आम्हाला शाब्दिक प्रोत्साहन देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा आहेत, एक गडी गमावलाय. पहिल्या षटकाचा की संपलाय, सुरुवात इथे चांगली झालेली नव्हती आणि त्यानंतर देखील एक चौकार थोडासा आत्मविश्वास देईल, आत्मविश्वासानेच खेळावं लागेल. दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये, चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बरोबरच निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. 126 बनवत असताना विशालने पहिल्या डावामध्ये जो काही घणाघात दाखवला, पण ते ऍक्शन रिप्ले पाहूया. या बॉलचा टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती, खाली राहिला बॉल, बॅट मात्र जोरात फिरवली. यावेळेला हवेत खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर आणि ते पंचांचा इशारा येतोय, हा आलाय चौकार, धावा मिळतायत 4. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. जबरदस्त फलंदाजी, एक्सलंट, जबरदस्त शॉट, क्या बात है. विजयानंद हेडर बसवून मारलेला हा थेट चेंडू अलका डॉकीजच्या दारात. होणाजी तरुण मंडळ चौकात उभा राहून छान 8:30-9 वाजता बासुंदी पिऊन जो आनंद होतो, तो आनंद आज आपल्याला होणाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. फुलन लेनचा बॉल होता, स्लॉट मध्ये टाकला, तो डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. 16 धावा धाव फलकावर आहेत. अगू टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, यावेळेला चांगली फिल्डिंग होती, एकदा वेगाने पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, थोडीशी मिसफिल्ड कारण थ्रो ओव्हरथ्रो झालाय. बरोबरच एकच धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता खरं तर, परंतु त्यानंतर जोखीम घेतलेली नाहीये. एका धावे बरोबरच धाव फलक पुढे पोहोचलाय 17 वर. 17 लॉस 1 विकेट. अजय खेळतोय 5 वर, अथर्व 5 बॉल मध्ये 12 वर खेळतोय. आणि असं म्हटलं जातं योगेश्वर की आयुष्यात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप इथे बनवणं गरजेचं आहे. बॅक ऑफ दी हँड लेग कटर होता, पुढ्यातून बॉल वळवलाय, बॉल लवकर समजलेला नाहीये, गती जास्त नव्हती या बॉलवर, लेग कटरचा वापर केला गेला. बरोबरच निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 17 धावा आणि इथून धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं आहे. पुढील सामना गुरुजी तालीम टायटन्स अँड सूर्योदय रायझर्स दोन्ही संघांनी कृपया समालोचन कक्षामध्ये
नोंद करायची आहे. गुरुजी तालीम टायटन्स आणि सूर्योदय आपला संघ सज्ज ठेवायचा आहे. धन्यवाद. 17 धावा ही धाव फलकावर 2 षटकांचा की संपलाय. 8 षटकांची खरं तर ही लढत आहे. भारतामधली पहिली अशी स्पर्धा आहे जिथे एक वेगळं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. सार्वजनिक गणपती मंडळांसाठीची स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचे उद्घाते निर्माते आदरणीय पुनीतदादा बालन प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता या स्पर्धेला देत असतात आणि चौथ्या पर्वात देखील आपण ती नाविन्यपूर्णता पाहतो या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे जिथे 17 धावा झाल्यात. 126 बनवायचे आहेत. निलेश आलाय. याआधी निलेशने षटक टाकलं होतं जिथे त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. पुनीत दादांमुळे 40व्या वर्षी क्रिकेट खेळत आहोत. कमलेशजी कामठे यांची ही कमेंट आहे. धन्यवाद कमलेशजी. आणि हेच तर नेहमीच या स्पर्धेचं यश राहतं. फ्रेंडशिप कप मंडळांमध्ये कार्यकर्त्यांची असलेली मैत्री आहे. मैत्रीला प्रेमाच्या विश्वासाच्या अटूट धाग्यामध्ये बांधले गेणारा हा उत्सवाचा जल्लोष म्हणजेच एक वेगळा उत्सव. गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा वेगळा उत्सव हा फ्रेंडशिप कप 2025 आपण याची डोळा या ठिकाणी पाहत आहोत. माणिकचंद ऑक्सिरीज आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या माध्यमातून पाहतोय आपण हा सोहळा. बरोबरच कमी गतीचा बॉल होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल तेवढंच चांगले लाईव्ह टेलिकास्ट. प्रत्येक आमचा कॅमेरामन प्रथम इव्हेंट खूप चांगले लाईव्ह टेलिकास्टचं काम करतात आहेत. अमितजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. 18 धावा हे धाव फलकावर. एक गडी गमावला गेलाय. 2.2 षटकं संपली आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 18 आहेत. एक गडी गमावलाय. फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. पुन्हा कमी गतीचा बॉल. यावीला अतिरिक्त वळण होतं. पंचांना प्रश्न विचारला गोलंदाजाने म्हणून पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होतीये. धावा झालेल्या आहेत 19. एक गडी गमावला गेलाय. पहिल्याच बॉलवर रॉयल डक ठरला होता आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी पाहायला मिळते. पुन्हा व्हाईट यॉर्कर. इथे देखील अपील केलं गेलंय. यावेळेला पंचांनी नकार दिलाय. कुणाल खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. मागचा चेंडू त्यांनी व्हाईट बॉल टाकला. या ओव्हरची जर आपण चर्चा केली तर पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव होती. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला गेला. तिसरा चेंडू व्हाईट बॉल होता. त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं गेलं. धावसंख्या मात्र स्थिर आहे. फ्लाइट होती. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे धाव घ्यायची आणि पहा धावबादच्या स्वरूपात दुसरा धक्का बसेल STM टायगर्सला. फलंदाज होईल बाद. 19 या धावसंख्येवर दुसरा धक्का. खूप छान नियोजन आहे. आपल्याला पाहण्यासाठी थँक्यू पब्लिकची देखील धन्यवाद. 19 या धावसंख्येवर दुसरा धक्का. ऍक्शन रिप्ले पाहूया. थोडीशी फ्लाइट होती. बॉलला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढंच चांगलं नव्हतं परंतु धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडवरून निघाले होते आणि बरोबर गोलंदाज कुणालने बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवला. यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला देखील आणि उर्वरित काम आपण पाहतो यष्टीरक्षकाने अचूक पद्धतीने इथे पूर्ण केलं. सर्व अँगल पाहायला मिळाली आपल्याला. प्रथम इव्हेंट्स यांच्याकडून मी मगाशी जोडली गेला की चांगलं लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येक अँगल खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी. लेग ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. इथे देखील वळण मिळते आणि हा व्हाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा मिळते. योगीची कुठे जाऊन चेंडू कसा मारावा या संभ्रमात फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. शेवटी त्याने तो प्रयत्न सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे. तेरी मेरी यारियन फ्रेंडशिप कप लय भारी. क्षेत्ररक्षण करतायत रॉयल्स रंगारी. जबरदस्त जल्लोष आलम खाने यांच्या गोट्यामध्ये पाहायला मिळतोय. क्या बात. चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता. धावसंख्या वाढता वाढी होते. तेवढा आनंद चेहऱ्यावरती वाढत आहे. होणाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरती आनंद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो किती सुंदर षटकार. थेट पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजीचं सुंदर प्रदर्शन. एक धाव घेण्याचा प्रयत्न. वेळेत बाळगलेला संयम. परिस्थितीचा घेतलेला अंदाज. अचूक अंदाज. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. परिस्थितीचा अंदाज घेणं गरजेचं आहे. तो अंदाज इथे बांधल्याबरोबर शेवटच्या बॉलवर रन आलेली नाहीये. 26 धावा हे धाव फलकावर 2 गडी गमावलीत. भाऊसाहेब रंगारी संघाचे जे मार्गदर्शक कोच
निलेश नातू सर खरं तर एक दिग्गज समालोचक आहेत. यावर्षी आपण त्यांना मिस करतोय कमेंट्री बॉक्समध्ये. गेले 2.5 महिने त्यांनी या संघाकडून भरपूर मेहनत सराव करून घेतलाय आणि त्यानंतर हा संघ पहिल्या डावात किती ताकदीने उतरला याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. 3 षटकांचा केस संपलाय. 127 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 26 झालेले आहेत. 2 गडी बाद. अगदी बरोबर आहे. तितक्याच ताकदीनं गेले 2-3 महिन्याचा ही जो सराव झालेला आहे, कसलेल्या खेळाडूंचे असली धुमशान मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे. रंगारी रॉयल्स आणि त्यांचा सामना या ठिकाणी करत आहेत होनाजी तरुण मंडळ STM टायगर्स. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. रायझिंग डिलीवरती या बॉलने या चेंडूने प्रश्न विचारला असेल. हाय हॅलो गौरव आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर चांगला खांद्याचा वापर केला गेला. वेल प्लेड रंगारी रॉयल्स. योगेश परदेसी यांची कमेंट आहे. धन्यवाद योगेशजी. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा चेंडू ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा तयार. शॉट ऑफ गुड लेंथ होता. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला पुल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅसिव्ह हिट 6. अथर्वच्या बॅट मधून कडक षटकार. सामना वीर जो असणार आहे, संपूर्ण सामन्यामधून जो वीर होणार आहे त्याच्या नशिबात इलेक्ट्रिक बाईक असणार आहे आणि त्याच बाईकवरती थेट गेलेला षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी या बक्षीस समारंभामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असणारी इलेक्ट्रिक बाईक आपण या ठिकाणी पाहत आहोत. अजून एक वेळेला उडवलाय. हा देखील पुलचा पॉवरफुल आहे आणि आता बॉलला गुल केलंय. या वेळेला देखील अजून एक वेळेला बॅक टू बॅक दुसऱ्यांदा आक्रमण केलंय अथर्वच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एवढ्या लांब मारलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक होता. बॉडी रोल केली. चांगल्या पोझिशन मध्ये आला आणि त्यानंतर बॅटचा फेस ऑन साइडला ओपन केला. चांगलं टायमिंग जुळवलं. 2 षटकार ठोकलेत आणि आता धावसंख्येचा वेग देखील वाढलाय. 38 धावा झालेल्या आहेत. गौरववर आक्रमण केलं गेलं. ओव्हर दी विकेटने गौरव तयार. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचे हात समांतर झालेत म्हणजेच एक अवांतर धाव मिळणार आहे आणि बरोबरच एकेरी धावेने धावफलक देखील पुढे उभारी घेईल. 39 आहेत. 2 विकेट. योगेशजी इथून पाहिलं तर आता सुरुवात इकडे देखील चांगली झाली आहे. म्हणजे हा सामना चांगल्याच पद्धतीने रंगेल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. अतिटटीचा सामना आपण या ठिकाणी इथून पाहत आहोत आणि तिथून पाहिलं तरी तेच आहे. कसून चाललेलं आहे. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. जबरदस्त धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न रंगारी रॉयलचे रॉयल खेळाडू मैदानात करत आहेत. असं वाटतं गोपी सर की एक शेवट क्षेत्ररक्षण करण्याचा एक आदेश कप्तानने दिलेला आहे की धावसंख्या रोखली पाहिजे जास्तीत जास्त. जबरदस्त जबरदस्त क्या बात आहे. पुन्हा एकदा जोरदार षटकार. पिकअप शॉट होता. डगआउट मध्ये आता जल्लोष व्हायला लागलाय. लाईन पिक केली. त्यानंतर ऑन साइडला टार्गेट केले. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल भिरकावून दिलाय. ऍक्शन रिप्ले पहा. वरती होता. हुक केलाय. धावांची भूक लागली आहे आणि त्यानंतर हा बॉल हवाई यात्रा करत असताना सीमारेषा गाठतोय. अजून एक षटकाराला चांगली ताकद लावली आणि यासाठी असं म्हटलं जातं योगेशजी, मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. इथे आसमान दाखवले. धावसंख्या आहे 47. स्कोर झालेला आहे 2 गडी बाद. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. हलक्याताने स्वतःचा बचाव केलाय. प्लेस केलाय बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिथे सिंगल मिळते. बरोबरच ओव्हरची देखील समाप्ती होईल. 4 षटकं संपलीत. धावा झालेल्या आहेत 48. 2 गडी बाद. STM टायगर्स 127 चा पाठलाग करत असताना जबरदस्त आपण या ठिकाणी पाहत आहोत. अथर्व ऋग्वेदची भागीदारी अत्यंत छान परिणामकारक दिसलेली आहे. रुद्र प्रताप आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये या. रुद्र प्रतापची आपल्याला विनंती आहे आपण कृपया समालोचन कक्षामध्ये या. थँक्यू. क्या बात है. आता आमची बारी आमचे मंडळ भारी आक्रमकता आपल्याला पाहायला कार्यकर्त्यामध्ये तितक्याच खिलाडू वृत्तीने मैत्रीपूर्ण खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
रंगारी रॉयल्स त्या ठिकाणी वायव्य दिशेला रणनीती पुढची ठरवत आहेत. पुढच्या षटकामध्ये कसं रोखलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा पद्धतीतून धावसंख्येपासून अडवता आलं पाहिजे. तर रंगारी रॉयल्सचे सर्व रॉयल्स खेळाडू सातव आणि बाळासाहेब आणि सर्व मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. सुरुवात इथे अडखणारी होती. पहिलाच धक्का 0 या धावसंख्येवर लागला होता, तिथून कमबॅक केलं गेलं आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली गेली. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिला, त्यानंतर काही मॅक्झिमम पाहिली. चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. पण अजूनही या सामन्याला कलाटणी देण्यासाठी थोडासा वेळ लागेल. 127 बनवायचे आहेत. 4 ओव्हर संपल्यात. 48 आहे. 2 गडी गमावलीत. अथर्व खेळतोय 34 वर. 12 बॉलचा त्यांनी सामना केलाय. ऋग्वेदने चांगली साथ दिली आहे. साथ देणं देखील योग्याची गरजेचं असतं आणि ती साथ सध्या दिली जाते. दोन्ही नावं वेदांची आहेत, अथर्व आणि ऋग्वेद. दोन्ही तितक्याच प्रमाणे छान खेळ खेळत आहेत. आज म्हणतात बिरकुलला चेंडू उत्तम झेल या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय पाहूयात आपण. यावेळेला एंड चेंज झालाय, परंतु तीच फटकेबाजी पाहायला मिळते. 5व्या षटकाची सुरुवात झाली. स्वागत केले असं म्हणायला हरकत नाहीये आणि 5व्या षटकात फलंदाजाचं स्वागत झालेलं नाहीये. गोलंदाजांनी फलंदाजाचं स्वागत केलं आणि विकेट घेतली. अथर्व बाद झालाय. मोठा धक्का इथे लागलाय. योगेशजी जो सर्वाधिक चांगला खेळत होता तो मात्र इथे बाद झालाय. अथर्व बॅक टू दी पवेलियन गॉड. 13 चेंडूंमध्ये 34 धावा अथर्वच्या वाटेला आलेल्या आहेत. अथर्व आलमखाने पायावरचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑन मध्ये चांगले जजमेंट पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले पहा. एक्झॅक्ट काय घडलं या बॉलवर. पायामध्ये टाकला होता, तिथून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँड झालेलं नाहीये. ते लॉंग ऑन मध्ये गेला आणि तिथे चांगला झेल टिपला गेला. तिसरा धक्का बसतोय एसटीएम टायगर्सला. धावसंख्या आहे 48. 3 गडी बाद. खराब हवामानाचा परिणाम. हेलिकॉप्टर तिथेच अडकलं. पायलट थेट बॅक टू पॅव्हलियन. आणि आता पियुष आलेले आहेत मैदानामध्ये ऋग्वेद यांच्या जोडीला. एकेरी धाव इथे मिळाली आहे. खातं उघडलं गेले बहुधा. येस, पहिल्याच बॉलवर त्यांनी खातं उघडलंय स्वतःचं. 49 झालेले आहेत. 3 गडी बाद. विशालच्या खात्यामध्ये विकेट आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट त्याने घेतली. एक धाव खर्च केली म्हणजे सुरुवात विशालची देखील चांगली राहिली. रिक्वायर रन रेट 21.27 चा पाहायला मिळतो. योगेशजी जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते. रंगारी रॉयल्सचे मिलिंद सातव यांनी लावलेला फोनावरून केलेली व्यूहरचनेची तयारी. फोनाफोनी सुरू. विजय उत्सवाची तयारी याचे संकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तितकीच ताकद जोरदार होणाजी तरुण मंडळ. अजून एक वेळेला चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना पूल केलाय. पॉवरफुल होता आणि आता सक्सेसफुल झालीत. हा बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकलाय. ऍक्शन रिप्ले पहा. शॉट ऑफ गुड लेंथ होता. चांगले टायमिंग जुळवले आणि त्यानंतर हा षटकार आलाय. धावसंख्येचा वेग इथे वाढेल. 3 विकेट गेले आहेत, परंतु अजूनही हार मानायची नाहीये. प्रयत्न करायचे. लेन बॉल होता. चांगलं कमबॅक. आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन ऑफ अटॅक मध्ये थोडासा बदल केला गेला. गती थोडीशी कमी केली आणि योगेशजी ज्यावेळेला गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. गोलंदाजाची प्रगती यावेळेला झाली. चांगला डॉट बॉल त्यांनी टाकलाय. पंचावन्न धावा आहेत. 3 गडी गमावलीत. विशाल पुन्हा आतमध्ये येणारा बॉल. इथे देखील बॅट फिरवली आहे. अजून एक वेळेला टायमिंग चांगलं जुळलंय. हा बॉल देखील हवाई सफर करतोय. येतोय उत्तुंग षटकार. जबरदस्त रणनीती. तितकीच ती गती. वापरली चंद्राची मती आणि धावसंख्येची प्रगती. धावसंख्येची प्रगती म्हणण्यापेक्षा धाव गती वाढली असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्येची खरं तर प्रगतीच करावी लागेल. ऍक्शन रिप्ले पाहत मागे गेला. बॉडी रोल केली. बॅक फुटवर खेळला. पुल केलाय. पॉवरफुल होता आणि ताकद टायमिंग खूप चांगल्या पद्धतीने जुळवलं. त्यानंतर षटकार आलेत आणि हे संपूर्ण विहंगम दृश्य या स्पर्धेचं पाहायला मिळते. एखादा हिरवा गालीच्या अंतरावा आणि त्यावर क्रिकेटचा रंगारंग सोहळा रंगावा. तसाच हा सोहळा पाहायला मिळतो. योगेशजी अगदी बरोबर आहे गोपीजी. मॅच नाही सोपी. कसं वाटते तुम्हाला आता गोपी? हे पाहिल्यानंतर एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धाच आपण कव्हर करतोय की काय असं वाटतं.
तर तुमच्यासारखी दिग्गज कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, मिलिंद कुलकर्णी सरांसारखे दिग्गज आपल्यासोबत जोडले गेलेत, शैलेश निवंगुणे सर आहेत, नरेश डोमे सर आहेत. तर एक चांगला माहोल, खूप चांगलं वातावरण इथे निर्मित झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चौथ्या पर्वामध्ये लो फुलटा सुद्धा ड्राइव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग दी कार्पेट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डर आहे थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. ही रणनीती चांगली आहे. खराब चेंडूवर मोठे फटके खेळायचे, चांगल्या बॉलवर एकेरी दुहेरी धावा घेत असताना धाव फलक हालता ठेवणं गरजेचं आहे. एक धाव संख्या होण्याची करता अत्यंत महत्वाच्या आहेत STM करता. असं जर चालू राहिलं तर निश्चितपणे शतकोत्तर रौप्य महोत्सवी धावा या ठिकाणी पाहायला मिळतील होणाजी तरुण मंडळाच्या. हे संपूर्ण दृश्य पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे मायबाप, क्रीडा रसिक, खेळाडू बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. आपले देखील हार्दिक स्वागत. आणि बरोबरच कमेंट देखील आली आहे, वेल प्लेड STM टायगर्स 100% 100% दिलेत. मंदार गुंडे यांची कमेंट आहे. थँक्यू मंदार. गोलवर टप्प्याचा बॉल ड्राइव्ह करायचा होता, सरळ बॅटने खेळाय, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, बॉल सही लॉंग ऑफला फिल्डर आहे, रन मिळेल फक्त 1. एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील कारण 6व्या ओव्हरमध्ये आता सामना पुढे चाललाय. धावा झालेल्या आहेत 64, 3 विकेट गेल्यात. मराठी पाऊल पडते पुढे, धाव संख्या वाढत जात आहेत पुढे. आपण या ठिकाणी पाहत आहोत काय होणार आहे आता या पुढे. आणि आता तुम्ही हात खोला थोडे असं देखील म्हणावं लागेल. हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला. पंचांकडे प्रश्न विचारलाय, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय आणि सांगितले हा चांगल्या चेंडू लाईनवर आहे. मोनी दादांमुळे 40व्या वर्षी क्रिकेट खेळत आहोत. कमलेशजी कामठे यांची ही कमेंट आहे. आणि प्रत्येक वर्षी मी मगाशी उल्लेख केला होता की नाविन्यपूर्णता या स्पर्धेला लाभते. यावर्षी 40 आणि 50 वर्षांपुढचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतात. हे नाविन्य आहे. फुललेनचा बॉल, बॅटची कड घेतली आहे, धाव घ्यायची आहे, शॉर्ट फाईन लेग आहे तिकडे. आणि जोपर्यंत फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. बरोबरच आपण पाहिलं तर 6व्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने अजून 1 बॉल शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत 65, 3 विकेट. अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम अशी प्रतिक्रिया ओमकार लांडगे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. पाहूयात आपण डॉगआउटमध्ये आलम खाने कप्तान आहेत आणि संपूर्ण संघ या ठिकाणी बसलेला आहे. फलंदाजांना प्रोत्साहन देत आहेत. जबरदस्त झेल झेलण्याचा प्रयत्नांना यश नाही. ट्राय बट डोंट क्राय असा संदेश या ठिकाणी रंगारी रॉयल्सने दिलेला आहे. प्रयत्न चांगला केला होता. पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल जिंका खेळ. कॅचेस तुम्हाला घ्यायचे असतील कारण इथे जर कॅच सोडल्या गेल्या तर मात्र फलंदाजांना एक आत्मविश्वास मिळतो आणि त्यानंतर ते रंग उधळतात. आणि मी विशेष धन्यवाद देईन. प्रत्येक कमेंट आमच्यापर्यंत पोहोचते. प्रथम इव्हेंट यांच्याकडून ती प्रत्येक कमेंट आमच्या मायबाप क्रीडा रसिकांनी जी केलेली आहे ती आमच्या स्क्रीनवर पोहोचते. थँक्यू. प्रथम इव्हेंट 67 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. 6 षटकांचा खेळ संपला आणि आता सामन्याचं इक्वेशन असतील. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 60 धावा. म्हणजे आव्हान आता खूप मोठं आहे. दिल्ली अभी दूर आहे असंच योगेशजी आपण इथून सांगू शकतो. जबरदस्त, क्या बात. आला मौका मारा चौका. झपाट्यानं धाव संख्या वाढवण्याची नितांत गरज आपल्याला पाहायला मिळते होणाजी तरुण मंडळाच्या या STM टायगरसाठी. प्रयत्न दोन जोरदार चाललाय गोपीजी. बघा चौकार षटकार एक गॅपने त्यांचं चालू आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आतोनात प्रयत्न केलेला आहे. झेल झेलण्याचा प्रयत्न होता परंतु जे बॉलचा जो वेग आहे, चेंडूचा वेग त्यांच्या टप्प्यात आल्या नसल्यामुळे चेंडू टप्पा मारून पुढे गेलेला आहे. या चुका तुम्हाला टाळायच्या असतील मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल या मॅच मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलाय बॉल. 5व्या स्टंपवर बॉल होता. अंपायरचं सिग्नल आलाय व्हाईट बॉल. 1 एक्स्ट्रा रन मिळते. आणि एक्स्ट्रा जर तुम्ही दिला तुमच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे म्हणून खर्च करून चालणार नाही, नाहीतर मंदी येऊ शकते. कारण इथे देखील दुसऱ्या बाजूने चांगल्या धावांची सुरुवात झाली आहे. दोन्ही टीमला मनस्वी भगव्या शुभेच्छा. पंकज बरिडे यांची ही कमेंट आहे. धन्यवाद पंकज. आसमंतामध्ये भिरकवलेला हा चेंडू, सर्वोत्कृष्ट झेल निलेश. क्या बात आहे. मोठं नुकसान आपण या ठिकाणी पाहत आहोत होणाजी तरुण मंडळाच्या टीमसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रंगारी रॉयल्स रॉयल झेल या ठिकाणी झेललेला आहे.
रंगारी रॉयल्स संघ तितक्याच ताकदीनं मगाशी जी झालेली चूक आहे त्यांनी त्याचा सुधारून काढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आशिष रंगारी रॉयल्सला प्रोत्साहन देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चुका करून चालणार नाहीये. कमबॅक सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. ओनाजी तरुण मंडळ टायगर्स या संघाचा दुसऱ्या डावाचा प्रवास कसा सुरू झालाय सध्या पहा. फलंदाज बाद झाला, खांदे थोडेसे खालावले होते. OUTचा सिग्नल आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं होतं. वरती होता बॉल, तो हुक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला चांगला झेल डीप मिड विकेट रिजन मध्ये टिपला गेला आणि तिथून फलंदाज बाद झालाय. क्षेत्ररक्षक होता निलेशने कोणतीही चूक केलेली नाहीये. एक सुरेख झेल बरोबरच विकेट देखील मिळते आहे आणि इथून थोडं कमबॅक देखील झालंय सामन्यामध्ये. पुन्हा सुरुवात. दुसरं हे जोरदार नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. मुधोळकर, चला आता मैदान गाजवू. विशाल मुधोळकर, विशाल मुधोळकर चर्चेत राहिला या सामन्यामध्ये. पहिल्या डावमध्ये 14 बॉलमध्ये त्याने तब्बल 53 धावा काढल्या होत्या आणि जसा गोलंदाजीसाठी आला 2 विकेट घेतल्यात. फलंदाज अजिंक्यने देखील सांगितलं तू चल मी आलोच. मागच्या बॉलवर विकेट होती, लगेचच तो देखील बाद झालाय आणि आता एका मागोमाग एक विकेट धक्के इथे मिळत आहे. धावसंख्या आहे 72 धावा, 5 गडी बाद आणि बरोबरच 7व्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी विशालकडून केली जाते. ऍक्शन रिप्ले पाहूया या चेंडूचा. खोलवर टप्प्याचा बॉल होता, तो समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चांगलं प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि बरोबरच झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षक आहे. तिसरी विकेट आणि बरोबरच 4थ्या पर्वात अर्धशतक आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केलाय विशाल मुधोळकरने. अप्रतिम गोलंदाजी, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते रंगारी रॉयल्सच्या संघाचे. रुद्र प्रताप उर्फ रुडी यांनी समालोचन कक्षामध्ये त्वरित संपर्क करावा. रुडीजी, रुद्र प्रताप उर्फ रुडी यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. आमचे लोचन आपल्याला पाहत आहेत, कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यावं. 3 बॉलवर 3 विकेट आलेले आहेत. गेली 2.5 महिने भरपूर सराव केलाय. भाऊसाहेब रंगारी या संघाचे मार्गदर्शक निलेश नातू सर यांनी भरपूर सराव करत असताना मेहनत घेतली आपल्या संघासाठी. सध्या ते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये समालोचन करतात. आज आपण त्यांना खरंच या स्पर्धेमध्ये मिस करतोय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. 3 विकेट लगातारच्या 3 विकेट हॅट्रिक घेतली. विशाल मुधोळकर चमकलाय या सामन्यामध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल फक्त स्टिअर केलाय. बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. आता 73 धावा, 6 गडी गमावलीत. पियुष खेळतोय 5 बॉलमध्ये 6 वर. संदीप खेळतात 1 बॉलमध्ये 1 वर आणि हेच तर दृश्य पाहायला मिळालं जिथे विकेट मिळाली होती आणि त्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पुन्हा थोडीशी फ्लाईट होती बॉलला. खोलवर टप्प्याचा डीप झाला बॉल. ऑन साईडला खेळला गेला. मिड विकेटला जाईल बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या बॉलवर मिळते 1 धाव. बरोबरच 7 षटकांचा खेळ संपलेला आहे जिथे 127 बनवायचे आहेत STM टायगर्सला आणि धावा आहेत 74 धावा, 6 गडी बाद. आपण पाहत आहोत फॉल ऑफ विकेट. आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा. रोडी जी आपका हाथ है. जेल झेलण्याचा हा सुंदर असा प्रयत्न आणि तो यशस्वी. रंगारी रॉयल्स मध्ये आनंद उत्साहाचं वातावरण. बाळासाहेबांचा गॉगल घातला, चेहरा खुल्ला, टोपी काढली, फुल काढला. सलग 4थी विकेट आपण पाहत आहोत. सत्यमचं लाभलेलं मार्गदर्शन रंगारी रॉयल्स.
एक एक चेंडू सर्व कॅमेरामन टिपत आहेत, रक्षण टिपत आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी, जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. दस्तूर खुद्द राहुलजी आलमखाने मैदानामध्ये सज्ज. अध्यक्ष होनाजी तरुण मंडळ. सामना आता पूर्णपणे पुढे गेलाय. 74 ला 7 आहेत. शॉट ऑफ गुड लेंथ, कट करण्याचा जबरदस्त प्रयत्न. अपील, यश मिळालेलं आहे. जोरदार चित्तधरक सामना पाहायला मिळाला. दोन्ही ताकदीचे संघ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट, रंगारी रॉयल्स आणि होनाजी तरुण मंडळ HTM टायगर्स. पराभवाचे ढग दाटून आलेले आहेत. जय पराजय अंत नाही, केवळ एक अनुभव आहे आणि त्या अनुभवातूनच माणूस पुढे शिकत असतो. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपण पहा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. पुढे सरसावले, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेतली, कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट आली. पुन्हा टप्प्याचा बॉल, यावेळेला उसळी जास्त होती, पंचांनी दंडित केले. वाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा मिळेल, परंतु आता सामना पूर्णपणे चुकलाय भाऊसाहेब रंगारी या टीमच्या दिशेने. प्रत्येकचं खातं अद्याप उघडलेलं नाहीये. फ्रेंडशिप कप, मैत्री आणि खेळ यात एक गोष्ट समान आहे. दोन्ही आनंदासाठी खेळले जातात. मनोज पाटील यांची कमेंट आहे. धन्यवाद मनोज पाटील. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यष्टीरक्षक प्रयत्न चांगले होते, परंतु मात्र झेल पूर्ण झालेला नाहीये. बरोबरच एक धाव इथे मिळते. एकेरी धाबीने धावफलक पुढे जाईल. 76 धाबा, 8 विकेट आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. योगीजी, इथून फक्त 2 चेंडू म्हणजे औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. पुढील 2 सामना ज्यांच्यामध्ये होणारे 2 संघ जे आहेत, गुरुजी तालीम टायटन्स आणि सूर्योदय सनराइज, सज्ज राहायचं आहे. जबरदस्त, मोठं नुकसान. मनाची केलेली तयारी होनाजी तरुण मंडळाने. आता या सामन्यामध्ये कमवण्यासारखं काहीच नाही, सर्व काही गमवले असंच पाहायला मिळते. 76 झालेत, 9 विकेट गेलेत. शेवटचा फलंदाज आता मैदानात येईल, ज्याच्यासाठी शेवटचा बॉल असणार आहे या मॅचचा. संदीप भोकरे इथे बाद झालीत. 2 बॉलमध्ये 1 धावा काढली त्यांनी. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबरच आता या सामन्याचा शेवटचा चेंडू. ड्राइव्ह केलाय बॉल फुल लेनचा, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल 1. शेवटच्या बॉलवर एकेरी धाव आणि आता त्याचं रूपांतर दुहेरी मध्ये होईल. थ्रो थोडासा ओव्हर थ्रो होता. बरोबरच हा सामना इथे संपलाय. रंगारी रॉयल्स हा संघ इथे 49 धावसंख्येने दणदणीत विजय. रंगारी रॉयल्स, तेरी मेरी यारियन फ्रेंडशिप कप लय भारी. जिंकला सामना रॉयल रंगारी. रॉयल रंगारी संघाने सामना 48 धावांनी जिंकलाय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आपण जाऊया आणि तिथे मिलिंद कुलकर्णी सर आपल्या सोबत जोडले जातील. ओव्हर टू यू सर. थँक्यू. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता जगती कीर्ती.
वाजे मिळून गाऊ मैत्री गीत चल धावा मैदान गाजवू असो हारवा असो जीत रंगारी रॉयल संघाचे मनापासून अभिनंदन उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल राहुल आलम खाने. होनाजी तरुण मंडळाचे मनापासून अभिनंदन. जबरदस्त खेळी आपण